निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात काँग्रेसला धक्का. अंबडमधील माजी उपनगराध्यक्ष आणि 15 माजी नगरसेवकासहित शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. जालना येथे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. अंबड नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी यांच्यासह 15 माजी नगरसेवक आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात थेट लढाई होणार असल्याने अंबडमधील काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कल्याण काळेंना मोठा फटका बसणार आहे, तर तालुक्यात भाजपचं वर्चस्व वाढणार आहे. आज निवडणुकीचा फर्स्ट फेज संपलाय. अजून काही तिकीट जाहीर होणं बाकी आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की ही जी इंडिया आघाडी बनली, या आघाडीनं असं म्हणलं होतं की देशभर आम्ही निवडणुका सारे एकत्र येऊन लढू. केरळमध्ये यांची युती झाली नाही, पंजाबमध्ये यांची युती झाली नाही, अशा अनेक ठिकाणी यांच्यामध्ये ठिकऱ्या उडवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की जसं मतदानाचे दिवस जवळ येतील तसे काँग्रेसचे लोक, अन्य पक्षातले लोक हे भारतीय जनता पक्षात येतील. ते जर का त्यांना ते धोरणं पसंत नसतील, त्यांच्या पक्ष नेतृत्वावर जर त्यांचा विश्वास नसेल आणि भारतीय जनता पक्षात जर येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.